नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 137. भाग 137. श्री निसर्गदत्त महाराज. काही चिंतनीय मुद्दे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, स्मृतीच्या म्हणजेच आठवणीच्या शृंखलातूनच अहंकाराचा जन्म होतो व हाच अहंकार मी अमुक तमुक आहे अशा रूपाने तुम्हाला बद्ध करून टाकीत असतो. तुमच्यात असे एक केंद्र आहे की ते ज्याच्याकडे पाहते त्यालाच सत्यत्व देते. तुमच्यात असे एक केंद्र आहे की ते ज्याच्याकडे पाहते त्यालाच सत्यत्व देते. तुमचे शुद्ध असणेपणच याला एकमेव असा आधार आहे, हे आपण समजून घ्या. जे जे दिसते किंवा भासते ते तुम्ही तसे मानता म्हणूनच तसे दिसते किंवा तसे भासते. हे अमान्य करताच तो सर्व पूर्वीचा मान्यतेचा डोलारा एका क्षणात पार कोसळतो. इच्छा प्रेरित आणि भीतियुक्त राहून ज्याचा ज्याचा तुम्ही विचार कराल ते तुम्हाला खरेच वाटेल. भूत खरेच आहे, पिशाच्य खरेच आहे असे तुम्ही प्रथम मानता. म्हणूनच तर तुम्हाला भूताची किंवा पिशाच्याची भीती वाटते. तसेच सुखदुःखाचे पण आहे. तुम्ही ते खरे मानता म्हणजे अगोदर खरे मानता, म्हणूनच सुखी किंवा दुःखी तुम्ही होता. म्हणून कशालाच मानू नका. त्यातील सत्यत्व मग आपोआप गळून पडेल. अलक्ष्य करा, त्याला बगल देत रहा. तुम्हाला अज्ञान किंवा भ्रम मुळात कधीच झालेला नाही. म्हणूनच तुम्ही ज्याला अज्ञान व भय किंवा भ्रम झाले आहेत, म्हणून तुम्ही ज्याला अज्ञान भय आणि भ्रम झाले आहेत त्याला हुडकून काढू शकता. म्हणून काहीही करा, शुद्ध जाणीव होऊनच राहा. म्हणून काहीही करा, फक्त शुद्ध जाणीव होऊनच राहा. आपल्या शुद्ध असणेपणालाच म्हणजे जे खोट्या व्यक्तिमत्वाने कलंकित झालेले नाही. शुद्ध म्हणजे जे खोट्या व्यक्तिमत्वाने कलंकित झालेले नाही अशा शुद्ध असणेपणातच राहा. आपली जागा सोडू नका. कल्पना ही नेहमीच ज्याची ती कल्पना करते त्याच्याशीच सदैव एकरूप राहते. कल्पना ही नेहमीच ज्याची ती कल्पना करते त्याच्याशीच सदैव एकरूपच राहते. हा तिचा खेळ आहे, ही तिची चाल आहे, हे पूर्णपणे लक्षात घ्या. आणि त्याच वेळी मूळ कल्पनेकडे पण दुर्लक्ष करा, तिला अलक्ष्य करा. म्हणजेच तिचा सर्व खेळ आपोआप थांबेल. या अलक्ष्य करण्याचे महत्व जाणण्यालाच विवेक असे म्हणतात. साधक विचारतो,
आम्ही हे प्रथमच का करत नाही? आम्ही हे प्रथमच का करत नाही? यावर महाराज म्हणाले, दुसऱ्यांनी कुणीतरी हे असे असे आहे हे प्रथम तुम्हाला कुणी सांगितलेच नाही. हे तुम्हाला प्रथम कुणी सांगितलेच नाही. म्हणूनच सद्गुरूच्या उपदेशांचे महत्व आहे. म्हणूनच सद्गुरु उपदेशाचे महत्व आहे. साधक विचारतो, नुसते सांगणे पुरे होते का? नुसते सांगणे पुरे होते का? यावर श्री महाराज म्हणाले, होय, वास्तविक तेवढेच पुरेसे आहे. वास्तविक तेवढेच पुरेसे आहे. साधक विचारतो, मग माझ्या बाबतीत तसे का बरे होत नाही? मग माझ्या बाबतीत तसे का बरे होत नाही? यावर महाराज म्हणाले, माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास नाही. माझे सांगणे तुम्हाला मनापासून पटत नाही. म्हणूनच हा घोळ आहे. व तुम्ही ते खरे की खोटे याचा स्वतःचा शोध कधी घेत नाही. कारण सध्या तुम्ही इच्छा व भीती आहात. सध्या तुम्ही इच्छा व भीती आहात. तुम्ही या वेगळे नाही आहात. म्हणून या इच्छा आणि भीतीला चांगला खरारा करा. हे सर्व न करता तुम्ही फक्त माझी प्रगती होत नाही म्हणून उगीच सारखी तक्रार करू नका. उगीच सारखी तक्रार करू नका. निसर्गदत्त महाराज म्हणतात, जेव्हा तुम्ही ओळखता की जसे व्हावे तसे होण्यास तुम्ही अगदी स्वतंत्र आहात आणि सध्या जसे तुम्ही आहात ते केवळ स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळेच आहात. म्हणजेच मी अमुक तमुक यालाच तुम्ही महत्व देऊन तसेच स्वतःला मानण्यामुळेच आहात. हे तुमच्या लक्षात येताच साहजिकच तुम्ही स्वतः विरुद्ध बंड करून उठाल. हे तुमच्या लक्षात येताच साहजिकच तुम्ही स्वतः विरुद्धच बंड करून उठाल आणि जसे तुम्ही वस्तुतः नाही आहात तसे होऊन राहण्यास आपणच अज्ञानामुळे होकार दिलेला आहे. या विरुद्ध तुम्ही तुमच्याच विरुद्ध पेटून उठाल आणि मुळात आपण जसे नाही आहोत तर मग तसे का आहोत याची कारणमीमांसा करू लागाल. आणि मुळात आपण जसे नाही आहोत तर मग तसे का आहोत याची कारणमीमांसा करू लागाल. म्हणजेच स्वतःचा शोध घ्याल. व सर्व घोळ का झाला हे मात्र हा सगळा शोध झाल्यावरच तुमच्या लक्षात येईल. साधक विचारतो, माझ्यासारखा एक क्षुद्र ठिपका म्हणजे क्षुद्र गोष्ट या विश्वाला कसा काय जन्म देऊ शकतो हेच मला समजत नाही. या विश्वाला कसा काय जन्म देऊ शकतो हेच मला समजत नाही. यावर महाराज म्हणाले, त्याचे एकच कारण स्वस्वरूपाचा शोध घेऊन ओळखल्या गेलेले नाही. त्याचे एकच कारण तुम्ही स्वतःला स्वस्वरूपाचा शोध घेऊन ओळखले नाही. सर्व देहाच्याच ठिकाणी आहेत. तो माझा तुझा असा कुणाचाच नसतो व सर्व देह धर्मानेच आपापल्या ठिकाणी वागतात. त्यावर आपली कुणाचीच सत्ता चालत नाही. हे न समजल्यामुळे देह हेच माझे रूप
असा चुकीचा समज होतो. हे न समजल्यामुळे देह हेच माझे रूप असा चुकीचा समज होतो. ही चुकीची कल्पना चिटकल्या जाते आणि ही चुकीची कल्पना चिटकल्या जाते व काल्पनिक जगाचा उदय होतो. अशा प्रकारे तुम्हीच तुमच्या काल्पनिक जगाला किंवा मानसिक जगाला जन्म दिला आहे. इतरांच्या जगाला जन्म दिलेला नाही. त्यांचे जग तुमच्यापेक्षा त्यांच्या कल्पनेमुळे तुमच्यापासून अतिशय भिन्न आहे. तुमचा विचारलेला प्रश्न हा केवळ तुमच्याच काल्पनिक जगाला धरून आहे, तुमच्याच मानसिक जगाला धरून आहे. म्हणून देह हेच माझे रूप हा चुकीचा समज एकदम पुसून टाका. इथे फक्त विवेकच कामी येईल. म्हणजे आत्म अनात्म विवेकच तुम्हाला करावा लागेल. कर्मकांडे, ध्यानधारणा, देहाला कठोर तपे, कठोर कष्ट वगैरे वगैरे कष्टविणे हे मार्ग इथे मुळीच कामाला येणार नाहीत. मुळीच कामाला येणार नाहीत. साधक पुढे विचारतो, पण अशी पात्रता येण्यासाठी प्रथम प्रार्थना, ध्यान, जप, तप, ऋतवैकल्ये इत्यादी करणे आवश्यकच आहेत ना. यावर श्री महाराज म्हणाले, तसे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती कर्मकांडे जरूर करा. माझे काहीही म्हणणे नाही. पण मला हे सर्व केवळ वेळ बर्बाद करण्यासारखेच वाटते. यापेक्षा केवळ आत्ताच, इथेच, याच क्षणी आपण आहो किंवा आपल्याच शुद्धपणा असणे आपण आहोत, आपल्याच शुद्ध असणेपणात राहणे हे किती महत्वाचे आहे. हे कळणे, हे जाणणेच अति महत्वाचे ठरते. आणि हाच झटपट योग होय. एक साधक स्वित्झर्लंडवरून आलेला आहे. तो विचारतो, श्री महाराजांना म्हणाला, तिथे मी एका स्वतःला आत्मज्ञानी म्हणवणाऱ्या एका विलक्षण माणसाबरोबर काही दिवस राहिलो आहे. त्या सद्गृहस्थांनी खूप योग साधना केली आहे, नाना अनुभव घेतले आहे. पण आता मात्र अनुभवाच्या केवळ आठवणीशिवाय दुसरे त्यांच्याजवळ काहीही शिल्लक नाही, असे ते स्वतःच म्हणतात. ते पुढे म्हणतात की आता त्यांना द्रष्टा व दृश्य हे एकमेकापासून विभक्तच करता येत नाही. आता त्यांना द्रष्टा व दृश्य हे एकमेकापासून विभक्तच करता येत नाही. उदाहरणार्थ, एखादी मोटार गाडी समोरून येत असेल तर ते दृश्य आहे व आपण द्रष्टा आहोत, म्हणून त्यांना अतिशय तीव्रतेने हे वाटते आणि भरधाव येणाऱ्या मोटारीच्या मार्गातून आपण दूर व्हावे हे त्यांना समजतच नाही. कारण की ते द्रष्टा आणि दृश्य एकच समजतात असे त्यांना वाटते. त्यांचा वेदांतांचा भरपूर अभ्यास झालेला आहे असे ते म्हणत असत. त्यामुळेच असे होते की काय, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणतात, मला खरोखरच काहीच सांगता येत नाही. फक्त मी जे काही पाहतो त्याच्याशी माझे असे चमत्कारिक ऐक्यच मी अनुभवतो. असे काही होईल असे मला कधी वाटले नाही. नंतर महाराज म्हणाले, आता कदाचित लवकरच ते आपले बोलणेही थांबवतील.
श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी कुठल्याही इच्छा, मी कुठल्याही भावना ह्या दडपून टांगण्यास कधीच सांगत नाही. फक्त त्याकडे चांगले वाईट म्हणून लक्ष देऊ नका. त्यांच्याकडे पूर्णता लक्ष करा. दुसरा कोणताच प्रयत्न करू नका. दुसरा कोणताच प्रयत्न करू नका. फक्त बाजूला व्हा. दोन विचाराच्या मध्ये राहा. दोन विचाराच्या मध्ये राहा. गर्दीतून वाट काढताना कुणी अंगावर येत असेल तर त्याला दूर लोटून, त्याला हाताने दूर लोटून त्याच्याशी दंगामस्ती करू नका. त्याला टाळून पुढे जा. तुम्ही जर त्याच्याशी भांडले तर तोही साहजिकच तुमच्याशी भांडणार. या प्रतिकाराच्या खेळात, या अशा प्रतिकाराच्या खेळात तुम्ही भागच घेऊ नका आणि सुरुवातीपासूनच तुम्ही बाद राहा. सुरुवातीपासूनच तुम्ही आउट झाल्यासारखे राहा. साधक विचारतो, मनापासून मुक्ती कशी मिळेल? म्हणजेच मनापासून पिच्छा सोडवण्याकरता मला किती वेळ लागेल? मनापासून पिच्छा सोडवण्याकरता मला किती वेळ लागेल? यावर महाराज म्हणाले, हजारो वर्षेही लागतील किंवा काहीच वेळ लागणार नाही. हजारो वर्षेही लागतील किंवा काहीच वेळ लागणार नाही. कळकळ मात्र फक्त खरीखुरी पाहिजे, त्यावरच सर्व अवलंबून आहे. पण खरं सांगू तुम्हालाच आत्मज्ञानी पूर्णज्ञानी व्हायची भीती वाटते. आपले व्यक्तित्व सांडून काही नसल्यासारखे केवळ व्यक्त रूपाने राहण्यास तुम्ही फार घाबरता. जी की मुळात ती तुमची सहज आणि सरळ अशी स्थिती आहे, ते तुम्हाला पटत नाही. त्या स्थितीचीच तुम्ही कसे अशी चिंता करत राहता. फक्त इच्छा, भय यांच्याकडे पाठ फिरवा. त्यांच्याकडे लक्षच देऊ नका. मग आयतेच स्वरूप स्थितीत, सहज स्थितीत तुम्ही आपोआप उतराल. आपोआप उतराल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, असे काहीतरी आहे, असे काहीतरी आहे, पण जे सध्या तुम्हाला माहित नाही. पण जे सध्या तुम्हाला माहित नाही तेच जे काही आहे, तेच तुम्हाला खरोखरच कशाचीच गरज नाही. तेच तुम्हाला खरोखरच कशाची गरज नाही. या वस्तुस्थितीचे स्पष्ट ज्ञान होऊ देत नाही. ते काय आहे? हे परत ऐका. असे काहीतरी आहे, पण जे सध्या तुम्हाला माहित नाही. तेच जे काही आहे, तेच तुम्हाला खरोखरच कशाची गरज नाही. या वस्तुस्थितीचे स्पष्ट ज्ञान होऊ देत नाही. तर ते काय आहे तेच शोधून काढा. तेच शोधून काढा आणि त्याचा फोलपणा ओळखून घ्या. एक अशा तऱ्हेचे विष असते म्हणतात की जे घेतले की इतकी तहान लागते की कितीही पाणी पिले तरी तहान ही जशीच्या तशीच. इकडे पोट फुटायचे बाकी राहते, पण तहान ही जातच नाही. आता यावर उपाय काय? तर भरमसाठ पाणी पिण्यापेक्षा विषच अंगातून बाहेर काढून टाकणे हेच योग्य आहे ना. मग ही पोटफोडी तहान आपोआपच जाईल. ही तहान आपोआप शांत होईल. स्थलकालाने मर्यादित असलेला देह म्हणजेच मी, ही समजूत अर्थात ही गैरसमजूत, ही समजूत म्हणजेच ते विष होय. हे
स्थलकालाने मर्यादित असलेला देह म्हणजेच मी ही समजूत म्हणजेच ते विष होय. एका अर्थाने सध्याचे तुमचे रूप हे भूत, वर्तमान, भविष्य या काळावरच अवलंबून आहे. पण वर्तमान काळ हा फक्त भूत आणि भविष्य यांच्यात रमण्याकरता तुम्ही राखून ठेवला आहे. नाहीतर तुमचे भूत भविष्याचा विचार कोणत्या काळी करणार? नाहीतर तुम्ही भूत भविष्यांचा विचार कोणत्या काळी करणार? थोडक्यात काळ हेच विष आहे. थोडक्यात काळ हेच विष आहे. म्हणून काळाशी आत्मीयता वाढवू नका. अधीरतेने पुढे काय असे विचारू नका. या फंद्यात पडू नका. आपली शुद्ध असणेपणाची चालू वर्तमान काळाची स्थिती कदापि बिघडू देऊ नका. होणारे जाणारे आपापल्या धर्माने होत असताना व्यर्थ अनाठाही कुतूहल दाखवून त्यात स्वतःला झोकून देऊ नका. जे दिसते भासते जाणवते याला निव्वळ दृश्य इत्यादी समजून ते खरे समजू नका. खरे समजताच मी अमुक तमुक होतो, मी अमुक तमुक आहे व मी अमुक तमुक होईल अशी गळचेपीचा व्यवहार तुमच्या बाबतीत होऊ शकतो. नमस्कार.